नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर MPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या आणि 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्याचबरोबर संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा यांच्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांची एक सिरीज सुरू आहे। तर मित्रांनो, आज आपण यामध्ये 2021 चा राज्यसेवेचा पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण हे पेपर का पाहतोय? जर तुम्ही 2021 चा पेपर पाहिला तर त्यातील काही प्रश्न किंवा त्या संबंधी काही प्रश्न 2022 ला आले होते, 2022 चा पाहिला तर 2023 ला आले होते आणि यातूनच तुमचा कमीत कमी 15 ते 20 प्रश्नांचा अभ्यास होऊन जातोय। त्यामुळे आपल्याला PYQ पाहणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे जर PYQ पाहून तुम्हाला सराव करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। तसेच याच प्रकारे आणखी व्हिडिओ पाहून MPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षांचा सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर चॅनलवरील माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा। आता वळूयात आजच्या प्रश्नांकडे। प्रश्न क्रमांक 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला। त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? मित्रांनो, 1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली होती। याला आपण महाराष्ट्र दिन म्हणून देखील साजरा करतो। तर मित्रांनो, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते आणि 229 तालुके होते। म्हणजेच ए आणि डी यामधील योग्य पर्याय आहेत किंवा योग्य ऑप्शन आहेत। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल, डी आणि ए बरोबर। त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे आणि 229 तालुके होते। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 358 तालुके आहेत, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 2 स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला खालील व्यक्तीचे समर्थन होते? मित्रांनो, हा प्रश्न 2021 च्या परीक्षेमधून रद्द करण्यात आला होता। यानंतर फायनल आन्सर की मध्ये याचं कोणतंच आन्सर आलं नव्हतं। प्रश्न क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचाराचा प्रसार करण्यासाठी खालील कलाप्रकाराचा प्रभावी वापर केला? मित्रांनो, या ठिकाणी याचं उत्तर कलापथक असायला होतं, परंतु MPSC च्या फायनल आन्सर की मध्ये याचं उत्तर आलं नव्हतं, म्हणजे हा प्रश्न देखील रद्द करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? पहिले वाक्य M.N. रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते आणि दुसरं वाक्य M.N. रॉय हे रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते होते। मित्रांनो, M.N. रॉय म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय हे 20व्या शतकातील एक प्रमुख भारतीय तत्वज्ञ होते आणि ते काँग्रेसचे एक नेते होते। त्याचबरोबर ते मेक्सिकन पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचे निर्माते होते। त्याचबरोबर त्यांनी पुढे 1940 नंतर काँग्रेसमधून वेगळं झाल्यानंतर त्यांनी रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाची देखील स्थापना केली होती। म्हणजे या ठिकाणी दुसरं वाक्य बरोबर आहे आणि पहिलं वाक्य चुकलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 दुसरे वाक्य बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 5 इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मित्रांनो, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना 1928 साली जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी केली। म्हणजे 1 हे आपलं उत्तर असेल। तर मित्रांनो, याचे पहिले अध्यक्ष बनले होते श्रीनिवास अय्यंगार। लक्षात ठेवा, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगचे पहिले अध्यक्ष कोण बनले होते? श्रीनिवास अय्यंगार। यावर देखील प्रश्न येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 6 खालील समाजसुधारक व त्यांचे साहित्य यांच्या जोड्या लावा। मित्रांनो, या ठिकाणी पहा, विठ्ठलरामजी शिंदे यांचं साहित्य कोणतं आहे? यांचं साहित्य आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, म्हणजे 3। त्याचबरोबर विठ्ठलरामजी शिंदे यांनी काय केलं होतं? डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती। बी पहा, दादोबा पांडुरंग तळखरकर यांचं मित्रांनो कोणतं पुस्तक आहे? तर या ठिकाणी धर्मविवेचन नावाचं पुस्तक यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे बी साठी 2 असेल। गोपालहरी देशमुख, मित्रांनो गोपालहरी देशमुख यांनी जातीभेद नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि ज्योतिराव फुले यांनी इशारा सार्वजनिक सत्यधर्म नावाची पुस्तकं लिहिली होती। म्हणजे या ठिकाणी आता पहा 3, 2, 4, 1 असं आपलं उत्तर असेल आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये असं आहे। मित्रांनो, यापैकी एक जरी तुम्हाला माहित असतं, जसं की विठ्ठलरामजी शिंदे यांचं भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आहे हे पुस्तक माहित असतं, तर या ठिकाणी याच्यावरून आपल्याला उत्तर मिळालं असतं। प्रश्न क्रमांक 7 जोड्या लावा। मित्रांनो, या ठिकाणी आयोग आणि संस्था त्याचबरोबर त्यांचा स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावायच्या आहेत। मित्रांनो, डॉक्टर राधाकृष्ण आयोग कधीचा आहे? मित्रांनो, 1949 मध्ये
उच्च शिक्षणाच्या स्थापनेसाठी भारतामध्ये राधाकृष्ण आयोगाची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे ए साठी 1 असेल. बी पहा मुदलियार आयोग. मित्रांनो मुदलियार आयोगाने काय केलं होतं तर माध्यमिक शिक्षण आयोगाची स्थापना केली आणि ते वर्ष होतं 1952, 23 सप्टेंबर 1952. म्हणून या ठिकाणी बी साठी असेल 2. सी पहा NCERT ही एक संस्था आहे. NCERT म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद. याची स्थापना 1961 मध्ये करण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी सी साठी 3 आहे. आणि डी पहा डॉक्टर कोठारी आयोग. मित्रांनो याला भारतीय शिक्षणाचा आयोग असं देखील म्हटलं जातं आणि याची स्थापना 1964 ला करण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी 1, 2, 3, 4 असं आपलं उत्तर असेल. आणि ते कोणत्या पर्यायामध्ये आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. प्रश्न क्रमांक 8 जोड्या जुळवा. ए विठ्ठल रामजी शिंदे. मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे हे बोरगाव येथील वाळवा तालुक्यातील शेतकरी परिषदेचे अध्यक्ष होते. म्हणजे ए साठी 1 असेल. बी पहा खासेसाहेब पवार. मित्रांनो खासेसाहेब पवार हे मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्षाचे 4थ्या अधिवेशन झाले त्याचे अध्यक्ष होते. म्हणजे यासाठी बी साठी 2 असेल. सी पहा दिनकरराव जवळकर. मित्रांनो दिनकरराव जवळकर हे सत्यशोधक समाजाचे एक नेते होते आणि त्यांनी तेज नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. म्हणजे सी साठी 3 असेल. आणि डी पहा मित्रांनो श्रीपतराव शिंदे. मित्रांनो यांनी 1919 मध्ये विजयी मराठा नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. म्हणजे या ठिकाणी डी साठी 4 असेल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल 1, 2, 3, 4. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला. त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्ता स्थिर होईल या ॲलन ह्यूम यांच्या विचाराला खालील व्यक्तींचा पाठिंबा होता. मित्रांनो ॲलन ह्यूम यांनी काय केलं होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1985 साली केली होती. तर मित्रांनो त्यांच्या या विचारांना सर वेडरबर्न आणि सर हेनरी कॉटन यांचा पाठिंबा होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ए आणि सी. परंतु मित्रांनो या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 1 ए आणि सी आहे आणि पर्याय क्रमांक 3 सी आणि ए आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधान बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असेल या ठिकाणी दोन्ही विधान बरोबर असतील. मग या ठिकाणी हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता किंवा याची आन्सर की दिली नव्हती. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पहा पर्याय 2 आणि पर्याय 4 मध्ये पहा बी आणि डी आणि डी आणि बी दिलेला. म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न पूर्णपणे आयोगाने रद्द केलेला होता. परंतु याचं उत्तर काय होतं ए आणि सी. प्रश्न क्रमांक 10 योग्य जोड्या जुळवा. गुलबदन बेगम. मित्रांनो गुलबदन बेगम कोण होती तर ती मुघल सम्राट बाबर याची मुलगी होती आणि तिनं हुमायून नामा नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे या ठिकाणी ए साठी 3. सलीमा सुलताना. मित्रांनो सलीमा सुलताना ही अकबराची पत्नी होती. अकबराची एक पत्नी होती आणि तिनं काय केलं होतं तर फारसी भाषेमध्ये कविता लिहिलेल्या होत्या. म्हणजे बी साठी काय असेल 4 असेल. जहारा बेगम. मित्रांनो जहारा बेगम आहे ती एक उच्च शिक्षित आणि फारसी भाषेचे उत्तम ज्ञान असलेली महिला होती आणि मित्रांनो ती कोण होती तर ती शहाजहानची मुलगी होती. सी साठी असेल 2 आणि डी साठी पहा 1 असेल. झेबुन्निसा जी औरंगजेबाची मुलगी होती ती काय होती तर कॅलिग्राफी मध्ये म्हणजे सुलेखनामध्ये तरबेज होती. म्हणजे डी साठी 1 असेल. म्हणजे आपलं उत्तर कसं असेल 3, 4, 2, 1. म्हणजेच 3, 4, 2, 1 असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. मित्रांनो विसंगत शीर्षक ओळखायचं आहे. या ठिकाणी विठोबाची शिकवण, कुलकर्णी लीलामृत आणि शेठजी प्रताप हे तिन्ही पुस्तकं किंवा हे तिन्ही ग्रंथ आहेत ते मुकुंदराव पाटील यांचे आहेत आणि शेतकऱ्याचा असूड कोणाचा आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे. म्हणजे या ठिकाणी विसंगत शीर्षक कोणता असेल 4 असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. मित्रांनो मुकुंदराव पाटील कोण होते असा प्रश्न आला तर काय होते महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीचे महत्त्वाचे नेते होते. प्रश्न क्रमांक 12 न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट या कायद्याचे स्वागत केले कारण. मित्रांनो डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट हा 1879 साली आला होता आणि या कायद्यान्वये शेतकऱ्यांवर जो अन्याय होत होता किंवा ज्या प्रकारे त्यांच्या बाबतीत न्याय दिला जायचा त्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या बाजूने मोठ्या सुधारणा करण्यात आल्या होत्या आणि म्हणूनच या कायद्याने सावकारांपासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते. म्हणून न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्टचे स्वागत केले. म्हणून ए हे आपलं उत्तर असेल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1 फक्त ए. मित्रांनो शेतकऱ्याची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती का नव्हती होणार. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची करमाफी होणार नव्हती किंवा कर्जमाफी होणार नव्हती. प्रश्न क्रमांक 13 स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते. मित्रांनो स्वदेशी चळवळ चालू होती 1906च्या आसपास आणि या चळवळीचे प्रमुख नेते होते लोकमान्य टिळक आणि त्याच प्रकारे स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभेचे देखील प्रमुख नेते होते लोकमान्य टिळक. म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांची राहण्याची ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा. मित्रांनो अधुरिया हा
खानदेश यावलमधील होता म्हणजे जळगावमधील होता, पांडुभोरजी हा नगरमधील होता, धर्मा सुभान हा पंढरपूरमधील आणि धोंडी बिरबल हा नाशिकमधील होता. म्हणजे या ठिकाणी कसं असेल 2 1 4 3 हे आपलं उत्तर असेल. काय असेल 2 1 4 3 आणि कोणत्या पर्यायामध्ये आलेलं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशा वांछा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशांची मीमांसा केली. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, दिनशा वांछा हे कोण होते? तर एक शांत परंतु कडक शब्दात टीका करणारे एक समाजसुधारक होते. तर मित्रांनो त्यांनी दादाभाई नौरोजी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या कामगिरीवर टीका केली होती किंवा ताशेरे ओढले होते. त्यामध्ये ते म्हणले होते काय त्यांनी की काँग्रेसचे कार्य सतत चालत नाही, नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहतायत आणि आम्ही केवळ भुंकतो आणि चावा घेत नाही. मित्रांनो या 3 पद्धतीनं किंवा या 3 वाक्यांमध्ये दिनशा वांछा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या कामगिरीवर ताशेरे ओढले होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 सी, बी आणि ए किंवा ए बी सी बरोबर. डी हे चुकलेलं आहे कारण क्रांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे असं त्यांचं म्हणणं नव्हतं. प्रश्न क्रमांक 16. समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूपे निर्माण होतात? मित्रांनो समुद्र किनाऱ्यावरील लाटा ज्या प्रकारे किनाऱ्यावर आघात करतात त्यामुळे समुद्री कडा, त्याचबरोबर वेदिका, समुद्र किनाऱ्यावरील गुहा, सागरी कमानी, समुद्रतटीय स्तंभ आणि स्टंप इत्यादींची निर्मिती होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो वाळूचे दांडे या ठिकाणी आलेले आहे ते कशामुळे निर्माण होतात? तर लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे किंवा संचयन कार्यामुळे. या ठिकाणी देखील वाळूचे दांडे आहे म्हणजे या ठिकाणी 2 आणि 3 एलिमिनेट होतात. आणि मित्रांनो या ठिकाणी खाजण आलेलं आहे ते देखील लाटांच्या संचयन कार्यामुळे निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे? मित्रांनो स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने भारतातील प्रमुख 4 शहरं जोडली जातात. ती आहेत दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई. तर यांच्या मार्गावर लागतं बेंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा. म्हणजे या ठिकाणी 2 हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो या सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाची लांबी आहे 5846 किलोमीटर. लक्षात ठेवा. आणि या मार्गावर नवी दिल्ली, जयपूर, गांधीनगर, मुंबई आणि पुणे, बेंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोलकाता आणि कानपूर ही प्रमुख शहर आहेत. प्रश्न क्रमांक 18. योग्य जोड्या जुळवा. प्रदेश आणि वाऱ्याचे नाव. मित्रांनो या ठिकाणी पहा सहारा वाळवंटामध्ये वाहणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांना इजिप्तच्या भागामध्ये खमसीन या नावाने ओळखलं जातं. म्हणजे या ठिकाणी ए साठी 4 असेल. तर मित्रांनो लिबियामध्ये त्याला घिबली आणि ट्युनिशियामध्ये चिली या नावाने ओळखलं जातं. तर ग्रीसमध्ये या उष्ण व कोरड्या वाऱ्यांना सिरोक्को या नावाने ओळखलं जातं. म्हणजे बी साठी 3 असेल. इराणमध्ये या वाऱ्यांना सेमून या नावाने ओळखलं जातं. हा अरबी वाळवंटात वाहणारा उष्ण आणि कोरडा वारा आहे. सी साठी 2 इराणमध्ये सेमून. आणि अल्प्सच्या पर्वतरांगेमध्ये येणाऱ्या गरम आणि कोरड्या वाऱ्याला फोन या नावाने ओळखलं जातं. म्हणजे या ठिकाणी डी साठी 1 असेल. म्हणजे आपलं उत्तर कसं असेल? 4 3 2 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19. काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पंजाल पर्वतश्रेणीमध्ये कोणती पर्वतश्रेणी आढळते? मित्रांनो आपण जम्मू काश्मीरचा काही भाग पाहिला असेल. तर या ठिकाणी पहा सर्वात वरच्या भागात काराकोरम रांग आहे आणि त्यानंतर लडाख रांग, त्यानंतर झास्कर रांग, त्यानंतर झास्कर नंतर ग्रेट हिमालयाची मोठी रांग आहे. त्या झास्कर रांगेनंतर पुढे पीर पंजाल रांग आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पीर पंजाल आणि या ठिकाणी आलेली काराकोरम यांच्यामध्ये कोणत्या रांगा आहेत? तर ग्रेट हिमालय आहे, त्याचबरोबर झास्कर आणि लडाख या पर्वतश्रेणी आहेत. आणि या ठिकाणी पर्यायामध्ये कोणते आलेले आहे? एक झास्कर आलेले आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो हिमालयाची सर्वात खालची म्हणजे सर्वात लहान हिमालय आहे त्याला शिवालिक नावाने ओळखलं जातं. शिवालिक पर्वतश्रेणी. प्रश्न क्रमांक 20. जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारा देश वर्ष 2012 नुसार उतरत्या क्रमाने लावा. मित्रांनो वर्ष 2012 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता ही मोनॅको या देशामध्ये होती 19,361. त्यानंतर सिंगापूर 8,019, त्यानंतर बहारीन 2,182, त्यानंतर मालदीव 1,802, त्यानंतर माल्टा 1,742, नंतर बांगलादेश 1,265, नंतर व्हॅटिकन सिटी 924, नंतर बार्बाडोस 668, नंतर लेबनॉन 667 आणि सर्वात शेवटी 10व्या नंबरला मॉरिशस 624. म्हणजे या ठिकाणी आपला क्रम कसा असेल? DBFCAE म्हणजेच DBFCAE असला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 21 पठारांचे प्रकार आणि पठारांचे उदाहरण. मित्रांनो पर्वतांतर्गत पठार म्हणजे पर्वतांनी वेढलेलं पठार कोणतं आहे? बलुचिस्तानचं पठार म्हणजे ए साठी 4. पर्वतपदीय पठार कोणतं आहे मित्रांनो? पर्वतावर असलेलं पठार कोणतं आहे? पर्वतावर असलेलं पठार आहे कोलोराडोचं पठार म्हणजे 2 साठी 1 किंवा बी साठी 1. आणि ज्वालामुखीमुळे तयार झालेलं पठार कोणतं आहे? कोलंबियाचं पठार म्हणजे 2. आणि हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेलं पठार कोणतं आहे? ग्रीनलँडचे पठार म्हणजेच आपलं उत्तर कसं असेल? 4 1 3 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 खनिज तेल उत्पादनासंदर्भातील विधाने पहा. ए न्यूनमती तेल शुद्धीकरण कारखाना रोमानियाच्या मदतीने उभारला. मित्रांनो न्यूनमती तेल शुद्धीकरण कारखाना रोमानियाच्या मदतीने 1962 साली इंडियन ऑइल कंपनीने सुरू केला होता आणि हा भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना होता. म्हणजे विधान ए बरोबर आहे. वर्ष होते 1962. बी पहा न्यूनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाममध्ये आहे. मित्रांनो बरोबर आहे. न्यूनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाममध्ये आहे. याला गुवाहाटी तेल शुद्धीकरण कारखाना असं देखील म्हटलं जातं म्हणजे विधान बी बरोबर आहे. सी पहा कोयालू तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो. मित्रांनो कोयालू तेल शुद्धीकरण कारखाना आहे तो गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो म्हणजे सी देखील बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 विधाने ए बी आणि सी तिन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 23 खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडातील काळाचा सर्वात जुना ते सर्वात नवीन असा क्रम लावा. मित्रांनो या ठिकाणी पहा सर्वात जुना भूशास्त्रीय कालखंड कोणता होता? तर तो होता कॅम्ब्रियन कल्प. म्हणजे कॅम्ब्रियन कल्प हा 538 मिलियन वर्षापूर्वीचा होता आणि 485 मिलियन वर्षापर्यंत सुरू होता. तर मित्रांनो त्याच्यानंतर आहे दुसरा कार्बोनिफेरस कल्प. कार्बोनिफेरस कल्पचा कार्यकाळ कधी होता किंवा काळ किती होता? 358 मिलियन वर्षापूर्वी ते 298 मिलियन वर्षापर्यंत. तिसरा आहे पर्मियन कल्प. पर्मियन कल्पचा कालावधी काय होता? तर तो होता 298.9 मिलियन वर्ष ते 252.5 मिलियन वर्ष. म्हणजे या ठिकाणी ही 3 नंबरला असेल. नंतर पहा त्यानंतर होता ट्रायसिक कल्प. ट्रायसिक कल्पचा कार्यकाळ होता 252 मिलियन वर्ष ते 201 मिलियन वर्ष. मित्रांनो हे सर्व इसवी सनापूर्वीच आहे त्यामुळे या ठिकाणी मोठा आकडा आधी येतोय म्हणजे ट्रायसिक 4 नंबरला असेल. आणि सर्वात शेवटी क्वाटर्नरी कल्प जो सर्वात नवीन आहे हा 5 नंबरला असेल आणि याचा कालावधी काय होता? याचा कालावधी होता 2.58 मिलियन वर्षापर्यंतचा. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपला क्रम कसा असेल? CBEAD. CBEAD असलेला पर्याय कोणता आहे? CBEAD असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 योग्य जोड्या जुळवा. हिमखंड आणि ठिकाण. मित्रांनो हिमखंड म्हणजे ग्लेशियर. तर या ठिकाणी सियाचीन ग्लेशियर कुठे आहे मित्रांनो? तर जम्मू काश्मीर राज्यामध्ये काराकोरम रांगेमध्ये आहे म्हणजे ए साठी 2 असेल. रिमो ग्लेशियर कुठे आहे? तर काश्मीरमध्ये आहे. गंगोत्री ग्लेशियर उत्तराखंडमध्ये आहे सर्वांना माहिती आहे. याच्यातून गंगा नदीचा उगम होतो. आणि झेमू ग्लेशियर हे सिक्कीम मध्ये आहे आणि याच्यातून तिस्ता नदीचा उगम होतो. तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर काय असेल आपलं? 2 1 3 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 योग्य जोड्या जुळवा. राष्ट्रीय उद्यान आणि राज्य. मित्रांनो बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? बांदीपूर आहे कर्नाटकमध्ये म्हणजे ए साठी 3. केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये आहे म्हणजे 2 साठी बी साठी 1. इंद्रावती. मित्रांनो इंद्रावती आपल्याला माहिती आहे इंद्रावती नदी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बाउंड्रीवर आहे म्हणजे या ठिकाणी इंद्रावतीसाठी काय असेल? 4 छत्तीसगड. आणि मानस हे आसाममध्ये आहे. मानस राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे म्हणजे आपला क्रम कसा असेल? 3 1 2 4. 3 1 2 4 कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26 खालील नमूद जागतिक पठारांच्या त्यांच्या खंडांशी योग्य जोड्या लावा. मित्रांनो खंड आणि पठार यांच्या जोड्या लावायच्या आहेत. कोलंबिया कुठे आहे मित्रांनो? कोलंबिया उत्तर अमेरिकेमध्ये आहे म्हणजे ए साठी 4. बोलिव्हिया पठार. मित्रांनो बोलिव्हिया पठार आहे ते दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. सेंट्रल मॅसिव्ह पठार हे युरोपमध्ये आहे आणि युनान पठार हे आशियामध्ये आहे म्हणजे या ठिकाणी क्रम कसा आला? 4 3 2 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा लोकसंख्या घनतेसंदर्भात उतरता क्रम लावा. मित्रांनो या ठिकाणी पहा 2011च्या जनगणनेप्रमाणे
2011 साली महाराष्ट्रातील मुंबई उपनगर या जिल्ह्याची लोकसंख्या घनता सर्वाधिक होते. किती होती? 20,925. त्यानंतर मुंबई, त्यानंतर ठाणे, त्यानंतर पुणे, कोल्हापूर, नागपूर, जळगाव आणि सोलापूर असा क्रम लागतो. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, पुणे जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती होती? 603 होती. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता 504. त्यानंतर नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता 470. त्यानंतर जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या घनता 359 आणि सर्वात शेवटी सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता 290. म्हणून आपला क्रम कसा असेल? पुणे, कोल्हापूर, नागपूर, जळगाव, सोलापूर. म्हणजेच CADBE. CADBE कोणत्या पर्यायामध्ये आहे? CADBE आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो? मित्रांनो आपल्याला सर्वांना माहित असेल किर्लोस्कर कंपनी ही शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करते. म्हणून 4 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29. भारतातील नद्या व त्यांच्यावरील धबधबे यांच्या योग्य जोड्या लावा. मित्रांनो नद्या आणि धबधबा, शरावती नदीवर जो धबधबा आहे आपल्याला माहित आहे. बी पहा, नर्मदा नदीवर कोणता धबधबा आहे? कपिलधारा धबधबा आहे. 4. कावेरी पहा, कावेरी नदीवर शिवसमुद्रम धबधबा आहे. मित्रांनो आपला क्रम कसा राहील? 3, 4, 1, 2. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30. सूर्यमालेतील टिंबटिंब ग्रह सूर्यापासून टिंबटिंब किमी अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात. मित्रांनो 88 दिवस हा सर्वात कमी कालावधी आहे. पृथ्वीला 365 दिवस लागतात. तर मित्रांनो याप्रमाणे सर्वात कमी दिवस कोणत्या ग्रहाला लागतात? ते आहेत बुध ग्रहाला. बुध ग्रह सूर्यापासून सर्वात जवळ आहे आणि त्याचे अंतर किती आहे? 5.8 कोटी आणि त्याला सूर्याभोवती परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी 88 दिवस लागतात. म्हणजे 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31. स्तंभ आणि स्तंभ 2च्या जोड्या लावा. प्रजाती आणि प्रकार. मित्रांनो भारतीय गेंडा काय आहे? तर धोकादायक असलेल्या प्रजातीमध्ये समाविष्ट आहे. आशियातील हत्ती आहे तो संवेदनशील प्रजातीमध्ये समाविष्ट आहे. वाळवंटातील कोल्हा हा विरळ आणि क्वचित आढळणाऱ्या प्रजातींमध्ये समाविष्ट आहे. तर गुलाबी डोके असलेले बदक हे लुप्त झालेलं आहे. म्हणून 3. मित्रांनो हे सर्व कशानुसार दिलेलं आहे? तर रेड लिस्ट नुसार दिलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर कसं असेल? 2, 4, 1, 3. 2, 4, 1, 3 असलेला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 32. घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसेल अधिवेशनात टिंबटिंब येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या गेल्या. 22 मार्च 1989 स्वित्झर्लंडमध्ये घातक कचऱ्याला सीमापार हालचाली नियंत्रित करण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी बेसेल अधिवेशन पार पडलं होतं. तर मित्रांनो यामध्ये हे अधिवेशन कुठं पार पडलं होतं? तर स्वित्झर्लंडमध्ये पार पडलं होतं. आणि तारीख काय होती? 22 मार्च 1989. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? मार्च 1989 स्वित्झर्लंड. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33. औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशात झाली? मित्रांनो 1990 जर्मनीचे पर्यावरण मंत्री फ्रॉस्टहॉफर यांनी ग्रीन डॉट प्रणालीचा विचार केला होता आणि 1996 पासून त्यांनी ते धोरण अवलंबायला किंवा लागू करायला सुरुवात केली. म्हणजे या ठिकाणी सुरुवात कुठे झाली? जर्मनीमध्ये झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. वर्ष काय होतं? 1990 आणि खरी सुरुवात झाली 1996 पासून. प्रश्न क्रमांक 34. परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी. ही व्याख्या 1969 मध्ये कोणी केली? मित्रांनो परिस्थितीची व्याख्या करताना युजीन प्लिझन्स ओडम यानं परिस्थितीची मूळ तत्व या आपल्या 1953च्या पुस्तकामध्ये परिस्थितिकीची अशी व्याख्या केलेली आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 ओडम. काय नाव होतं? युजीन प्लिझन्स ओडम. आणि मित्रांनो यालाच ओडमलाच परिसंस्थेचा जनक असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 35. ओझोन मध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर कोणता परिणाम होईल? मित्रांनो या ठिकाणी पहा, ए माणसाच्या रोगप्रतिकारक क्षमतेचे नुकसान होईल. मित्रांनो बरोबर आहे. बी वनस्पतींची वाढ खुंटेल. हे देखील बरोबर आहे. सी तापमानात वृद्धी होईल. हे देखील बरोबर आहे. आणि डी मोतीबिंदू होण्याचे कारण. मित्रांनो सूर्याची उष्णता, सूर्याचा प्रकाश तीव्रतेने डोळ्यावर पडल्यावर मोतीबिंदू होईल का? होईल. म्हणजे या ठिकाणी ABCD म्हणजे वरील सर्व हे आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36. नीती आयोगाच्या 2017 ते 2020 या त्रैवार्षिक आराखड्याची ही उद्दिष्टे आहेत. ए सन 2022 मध्ये शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे. मित्रांनो ए बरोबर आहे. बी पहा सन 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. सी पहा सन 2022 पर्यंत प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे. मित्रांनो हे नाहीये. या ठिकाणी उद्दिष्ट काय होतं? तर सार्वजनिक विद्यापीठाची स्थापना करणे.
म्हणजे या ठिकाणी सी चुकलेला आहे आणि ए आणि बी बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 ए आणि बी फक्त बरोबर आहेत आणि सी चुकलेला आहे. प्रश्न क्रमांक 37 हा मित्रांनो आयोगाने रद्द केलेला होता. अंतिम उत्तर तालिकेमध्ये याचं कोणतेही उत्तर आलं नव्हतं. प्रश्न क्रमांक 38 पुढील विधाने विचारात घ्या. ए. रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते. मित्रांनो या ठिकाणी विधान ए बरोबर आहे. रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामासाठी फायदेशीर असू शकते. बी पहा, चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते. मित्रांनो चलनवाढीच्या काळात वस्तूचे मूल्य वाढते आणि पैशाचे कमी होते, म्हणजे बी चुकलेला आहे. सी पहा, चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते. मित्रांनो चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते का? तर बरोबर आहे, सी बरोबर आहे. चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते. आणि डी, चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते. मित्रांनो चलनवाढीमुळे काय होतं? उत्पन्नातील विषमता वाढते. म्हणजे या ठिकाणी विधान डी अयोग्य आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ए आणि सी ही दोन विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 39 पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेसंदर्भात सूचित केला जातो. मित्रांनो हे विधान बरोबर आहे. मित्रांनो मानवी भांडवल निर्देशांक हा 2019 साली पहिल्यांदा जाहीर करण्यात आला होता किंवा प्रसिद्ध करण्यात आला होता. तर मित्रांनो या निर्देशकामध्ये शिक्षण आणि आरोग्य निर्देशकामधील परिणाम आणि भविष्यातील उत्पादकतेवर आधारित होणाऱ्या परिणामावर 127 देशांना क्रमबद्ध करण्यात येतं. म्हणजे ए बरोबर आहे. बी पहा, मानवी भांडवल निर्देशांक 0 आणि 1 यांच्या दरम्यान असतो. मित्रांनो बी बरोबर आहे. मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 मधील संख्या आहे. तर मित्रांनो 157 देशाच्या यादीमध्ये भारत हा 0.44 गुणांसह 115व्या क्रमांकावर आहे. किती? 115व्या क्रमांकावर होता. तर मित्रांनो सिंगापूर 0.88 मूल्यासह या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40 नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह व नागरी खात्यांतर्गत कोणती योजना राबवली जात आहे? मित्रांनो या योजनेचं नाव आहे हृदय, म्हणजेच हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना, म्हणजेच हृदय. याची सुरुवात मित्रांनो जानेवारी 2015 मध्ये करण्यात आली होती. लक्षात ठेवा, जानेवारी 2015. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 41 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख मोजमाप करता येण्याजोग्या 27 लक्ष्यांच्या उद्दिष्टांचे किती मुख्य गटात विभाजन केले आहे? मित्रांनो 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख आणि मोजमाप करता येण्याजोग्या 27 लक्ष्यांचे किंवा उद्दिष्टांचे 6 मुख्य गटात वर्गीकरण करण्यात आलं होतं. म्हणजे एक हे आपलं उत्तर असेल 6 गटात. तर मित्रांनो हे 6 गट कोणते होते? एक होता उत्पन्न आणि गरिबी, दुसरा होता शिक्षण, तिसरा होता आरोग्य, चौथा होता महिला आणि बालके, पाचवा होता पायाभूत सुविधा आणि 6वा होता पर्यावरण. मित्रांनो 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? 2007 ते 12. लक्षात ठेवा 2007 ते 12. प्रश्न क्रमांक 42 शाश्वत विकास ध्येयांच्या SDGsच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ए. शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जानेरो येथे 2015 मध्ये झाली. मित्रांनो या ठिकाणी परिषद रिओ दी जानेरो या ठिकाणी झाली, ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या ठिकाणी झाली, परंतु 2012 साली झाली होती, 15 साली नाही, म्हणून या ठिकाणी ए चुकलेला आहे. बी पहा, शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात. मित्रांनो बी बरोबर आहे. शाश्वत विकास ध्येय ही जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात. सी पहा, शाश्वत विकास ध्येयांनी SDGsनी सहस्त्रकातील विकास ध्येयांची जागा घेतली आहे. मित्रांनो सी बरोबर आहे. तर डी पहा, शाश्वत विकास ध्येय जानेवारी 2012 पासून अस्तित्वात आले. मित्रांनो या ठिकाणी पहा, शाश्वत विकास परिषद ही रिओ दी जानेरो या ठिकाणी 2012 साली झाली, परंतु ध्येय कधीपासून लागू झाली? तर 2015 पासून लागू झाली. म्हणजे या ठिकाणी 2012 असल्यामुळे हे देखील चुकलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल? बी आणि सी ही दोन विधाने योग्य आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 43 पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केली आहे? मित्रांनो ही योजना आहे ती बांधकाम मजूर, दुर्कशाव्य कामगार आणि मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार या सर्वांसाठी लागू केली आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 वरील पैकी 3ही. प्रश्न क्रमांक 44 देखील मित्रांनो आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 45 असं निरीक्षणात आलं आहे की ए. पर्यावरण शाश्वत हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष असतो. मित्रांनो या ठिकाणी पहा, पर्यावरण शाश्वत हे उद्दिष्ट
व आर्थिक उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष असेल का? हो, बरोबर आहे. जेव्हा आर्थिक वृद्धी होईल तेव्हा हमखासच पर्यावरणाचा ऱ्हास होत आला आहे, म्हणून या ठिकाणी याच्यामध्ये संघर्ष असेल का? तर असेल, म्हणजे ए बरोबर आहे. बी पहा, विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध म्हणजे ट्रेड ऑफ असतो. मित्रांनो, विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो का? नाही. या ठिकाणी विकास कधी होतो? जेव्हा पर्यावरणाला देखील सोबत घेऊन एखादी गोष्ट साध्य केली जाईल. म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये विरोध असेल का? नसेल. म्हणजे या ठिकाणी असतो दिलेला आहे म्हणून हे देखील चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ए बरोबर आणि बी चूक. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ए हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46, पुढील विधाने विचारात घ्या. ए, राष्ट्रीय सोलार मिशन 2010 मध्ये सुरू करण्यात आले. मित्रांनो, राष्ट्रीय सोलार मिशन आहे ते 2008 साली सुरू करण्यात आलं होतं. म्हणजे या ठिकाणी ए चुकलेला आहे. बी पहा, सन 2021-22 पर्यंत 1000 मेगावॅट वीज निर्मिती करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. मित्रांनो, सुरुवातीला 2022 पर्यंत 20 गिगावॅट वीज निर्मिती करणं याचं ध्येय होतं, परंतु एनडीए सरकार आल्यानंतर त्यांनी ही क्षमता वाढवून 100 गिगावॅट म्हणजेच 1,00,000 मेगावॅट पर्यंत वाढवण्याचं ध्येय ठेवलं आहे. म्हणजे या ठिकाणी बी बरोबर आहे आणि ए चुकलेलं आहे. परंतु या ठिकाणी आयोगाने काय उत्तर दिलं होतं? पर्याय क्रमांक 3 उत्तर दिलं होतं, परंतु आपलं उत्तर काय येईल? ए चुकीचं आहे आणि बी बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल आणि आयोगाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, ए आणि बी दोन्ही. तर मित्रांनो, राष्ट्रीय सोलार मिशनची स्थापना 2008 मध्ये झाली होती. या ठिकाणी 2010 दिलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आयोगाचं उत्तर वेगळं आणि आपलं उत्तर वेगळं आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 47, रेरा नियमन आणि विकास कायदा संदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने निवडा. ए, सन 2000 मध्ये संमत झाला. मित्रांनो, रेरा कायदा आहे तो 10 मार्च 2016 ला राज्यसभेमध्ये, 15 मार्च 2016 ला लोकसभेमध्ये आणि 25 मार्च 2016 ला राष्ट्रपतींच्या मान्यतेनेच मंजूर झाला होता. म्हणजे 2016 बरोबर आहे का? आहे. ए बरोबर आहे. बी पहा, घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळणे हे याचे उद्दिष्ट आहे. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. सी पहा, जम्मू आणि काश्मीर राज्यात लागू नव्हता. मित्रांनो, रेरा नियमन आणि विकास कायदा 2016च्या अधिनियमामध्ये लिहिलं होतं की हा कायदा जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतामध्ये लागू होईल, म्हणून या ठिकाणी सी देखील बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? वरील सर्व विधाने बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 48, भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे? ए, वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे. मित्रांनो, हे बरोबर आहे. 2011 मध्ये भारताचा लोकसंख्या वृद्धी दर होता 1.289%. तर 2020 मध्ये हा रेट होता किंवा हा वृद्धी दर होता 0.98%. म्हणजे या ठिकाणी घट झालेली आहे, म्हणून विधान ए बरोबर आहे. बी पहा, लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, नंतर 2011 ते 31 मध्ये यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. 2021 मध्ये भारताची 19 ते 23 वर्ष वयोगटातील लोकसंख्या असणार आहे 127 दशलक्ष आणि पुढे 2036 पर्यंत ते 115 दशलक्ष होईल. म्हणजे यामध्ये घट होईल, म्हणून बी देखील बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? वरील दोन्ही विधाने खरी आहेत किंवा बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 49, पुढीलपैकी यांचा सहस्त्रकीय विकास उद्दिष्टामध्ये समावेश होत नाही. मित्रांनो, सहस्त्रकीय विकास उद्दिष्टे म्हणजे सहस्त्रकीय विकास उद्दिष्टे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स यांची सुरुवात 2000 मध्ये करण्यात आली होती. सप्टेंबर 2000 साली करण्यात आली होती. तर मित्रांनो, यामध्ये 8 विशिष्ट आणि मोजता येण्याजोग्या उद्दिष्टांवर सहमती दर्शवली होती, ज्यांना पुढे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणून ओळखलं जात होतं. यामध्ये 8 MDGs म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, 18 लक्ष्य आणि 48 निर्देशक ठेवण्यात आले होते. तर याचं लक्ष्य 2015 पर्यंत होतं. तर मित्रांनो, ही 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स कोणती होती? उपासमार आणि दारिद्र्य निर्मूलन 1, 2 सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण, 3 लैंगिक समानतेचा प्रसार करणे आणि महिलांना सक्षम करणे, 4 बालमृत्यू कमी करणे, 5 माता आरोग्य सुधारणे, 6 HIV एड्स मलेरिया आणि इतर रोगांशी लढणे, 7 पर्यावरणीय स्थिरता सुनिश्चित करणे आणि 8 विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण साध्य करणे हे बरोबर आहे. स्त्री पुरुष समानतेस प्रोत्साहन देणे हे देखील आहे. पर्यावरण शाश्वतता सस्टेनेबिलिटी सुरक्षित करणे हे देखील आहे. तर मित्रांनो, अर्भक मृत्यू नाही तर बालमृत्यू दर कमी करायचा होता. अर्भक मृत्यू दर आणि बालमृत्यू दर यामध्ये फरक आहे, म्हणून या ठिकाणी विधान सी किंवा विधान सी हे काय आहे? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल नाही. म्हणजे मित्रांनो, आपलं उत्तर काय असेल? सी आहे ते मिलेनियम डेव्हलपमेंट गोल नाही, म्हणजे सहस्त्रकीय उद्दिष्ट नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 सी फक्त हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहे किंवा आहेत? मित्रांनो, या ठिकाणी पहा, योग्य आहे ते ओळखायचं आहे. ए, मुले आणि मुली या दोहोंच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पातळीवरील गळती 30% पेक्षा खाली आणणे. मित्रांनो, मुले आणि मुली या दोहोंच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पातळीवरील गळती 20% पेक्षा कमी आणायची होती. म्हणजे या ठिकाणी 30 नाहीये, म्हणजे विधान ए चुकलेलं आहे.
बी पहा, जन्माच्या वेळेचा दर हजारी अर्भक मृत्यू दर 20 पेक्षा कमी करणे किंवा खाली आणणे. तर मित्रांनो या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे. जन्माच्या वेळेचा दर हजारी अर्भक मृत्यू दर हा 30 पेक्षा कमी आणायचा होता, म्हणजे या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे. सी पहा, जन्माच्या वेळेचे माता मृत्यू दर गुणोत्तर दर लाखामध्ये लाखाला 100 पेक्षा खाली आणणे. मित्रांनो सी बरोबर आहे. डी पहा, जन्म मृत्यू विवाह आणि गरोदरपणा या संबंधित नोंदणी 100% पर्यंत साध्य करणे. मित्रांनो डी देखील बरोबर आहे. म्हणजे सी आणि डी बरोबर आहे, तर ए आणि बी चुकलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 सी आणि डी ही दोन विधानं योग्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. आज आपण काय पाहिलं? 2021च्या राज्यसेवा पेपरमधील 50 प्रश्न पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे राहिलेले 50 प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली असेल आणि प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित तुम्हाला देता आली असतील, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर याच प्रकारचे व्हिडिओ पाहून MPSC 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षांची तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर जी माहिती पुरवली जाते आणि ज्या व्हिडिओ अपलोड केले जातात ते तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.